आणि जी वस्तू क्षणभंगूर आहे अशा वस्तूला काय म्हटलं जातं? प्राकृत वस्तू म्हटलं जातं. चिरकाल टिकणाऱ्या वस्तूच्या माध्यमातून भगवान सदाशिवांचं पूजन प्रत्यक्षामध्ये भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू करतायत. त्यांच्या पूजनानं आता भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यावेळेला भगवान सदाशिवांनी सांगितलं, ज्या तिथीला मी आता प्रगट झालेलो आहे ही तिथी शिवरात्र नावानं प्रसिद्ध होईल. बरं, ह्या दिवशी जो कोणी निराहार राहील, ब्रह्मचारी व्रताचं पालन करून माझी पूजा करेल तो मला सदैव प्रिय राहील. वर्षभराच्या पूजनात जे पुण्य आहे ते महाशिवरात्रीच्या दिवशी खऱ्या अर्थानं प्राप्त होत असतं. बरं, महाशिवरात्र म्हणजे पर्वकाळ आहे. बरं, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 5 पर्वकाळ सांगितले महाराज, 5 पर्वकाळ सांगितले. बरं, एक वामन जयंती, दुसरी आषाढी नरसिंह जयंती, त्यानंतर तिसरा पर्वकाळ आहे ते म्हणजे रामनवमी, चौथा पर्वकाळ आहे कृष्णाष्टमी आणि 5वा पर्वकाळ आहे उत्तम शिवरात्री. बरं, नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. पर्वकाळ काय आणि पुण्य सामान्य काळ काय महाराज? सामान्य काळ कशाला म्हणायचं? जास्त साधना करून आपल्या पदरामध्ये जिथं थोडं पुण्य पडलं जातं त्याला म्हणायचं सामान्य काळ. पण कमी साधना करून आपल्या पदरामध्ये जास्तीत जास्त पुण्य प्राप्त होतं त्याला म्हणायचं पर्वकाळ. महाशिवरात्री म्हणजे पर्वकाळ आहे. बरं, पर्वकाळ आहे. भगवान भोलेनाथ सांगतायत, त्या दिवशी जो माझं पूजन करेल त्याला वर्षभराच्या पूजनात पुण्य प्राप्त होईल. बरं, भगवान शिवांच्या मूर्तीची तथा लिंगाची काय केली पाहिजे? योग्य तिथी पाहून प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे. बरं, आपण सुद्धा भूदेवांच्या माध्यमातून ही तिथी सुनिश्चित केली महाराज आणि त्या पवित्र पावन तिथीवरती भूदेवांच्या माध्यमातून भगवान सदाशिवांच्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होणार आहे. आणि भगवान सदाशिव सांगताय, शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी माझं दर्शन घेतो तो मला माझा असणारा पुत्र कार्तिकेयापेक्षा सुद्धा काय आहे? प्रिय आहे महाराज. म्हणून आपण भगवान भोलेनाथांचं काय घेतलं पाहिजे? दर्शन घेतलं पाहिजे. बरं, लवकरात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान सदाशिव आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. अशा भगवान सदाशिवांनी सांगितलं, जो माझ्या लिंग स्वरूपाची आराधना करतो त्याला भोग आणि मोक्ष ह्या दोनही गोष्टी प्राप्त होतात. बरं, जो माझं दर्शन घेऊन सदैव ध्यान करतो तथा माझ्या लिंगाला जो स्पर्श करतो त्याची जन्म मृत्यूच्या चक्रातून काय होते? सुटका होते. भगवान सदाशिवांच्या मंदिरामध्ये जात असताना काय नियम आहे महाराज? पहिलं दर्शन घ्यावं लागतं नंदिकेश्वरांचं. बरं, त्यांच्या प्रवेशद्वारामध्ये नंदिकेश्वर असतात, त्यांचं पहिलं दर्शन घ्यावं. नंदिकेश्वराचे 2 शिंग आहेत, त्याच्यावरती आपले असे बोट ठेवायचे आणि त्या बोटातून आपण त्या ठिकाणी शिंगातून आणि बोटाच्या खालून काय पाहायचं? भगवान सदाशिवांच्या लिंगाकडे पाहायचं. आणि आता भगवान सदाशिवांच्या मंदिरामध्ये प्रवेश करत असताना 5 वेळेला टाळी वाजवायची महाराज आणि मग भगवान सदाशिवांच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा. प्रवेश करत असताना प्रवेशद्वारावर प्रथमतः भगवान गणेश असतात महाराज, त्यांना सुद्धा आपण नमस्कार करायचा आणि मग आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यानंतर जे लिंग नंदिकेश्वर भगवान आहे आणि भगवान भोलेनाथांचं जे लिंग आहे यांच्या मध्ये उभं राहून भगवान सदाशिवांना नमस्कार करायचा नाही महाराज. आपण त्या ठिकाणी बाजूनं व्हायचं आणि मग भगवान सदाशिवांच्या लिंगाला नमस्कार करायचा. आणि भगवान सदाशिवांच्या लिंगाला प्रदक्षिणा मारत असताना ती फक्त अर्ध प्रदक्षिणा मारायची, पूर्ण प्रदक्षिणा मारायची नाही. कारण भगवान सदाशिवांच्या पिंडीची जी बाजू आहे ना त्या बाजूला भूतपिशाचे हे बसलेले असतात. आपण जर पूर्ण प्रदक्षिणा माराल तर भूतपिशाच्यांना सुद्धा प्रदक्षिणा मारण्याचा आपल्याला दोष लागतो. म्हणून भगवान सदाशिवांच्या मूर्तीला केव्हा आपण पूर्ण प्रदक्षिणा मारायची नसते असं शास्त्र आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. बरं, आणि आता भगवान भोलेनाथ आणि भगवान महाविष्णू यांचा त्या ठिकाणी सुंदर असताना त्या ठिकाणी संवाद चाललेला आहे. आणि असे भगवान भोलेनाथ आता सांगताय, ज्ञानी जनांनी लिंग पूजन केलं पाहिजे. बरं, जो कोणी माझ्या लिंगाची स्थापना करतो, ऐका, आपण सर्वजण भाग्यवान आहात, आपण भगवान सदाशिवांच्या लिंगाची स्थापना करणार आहात. भगवान भोलेनाथ म्हणतायत, जो कोणी माझ्या लिंगाची स्थापना करतो तो मस्त रूपाला प्राप्त होतो महाराज. इथून पाठीमागेही बऱ्याच पिढ्या झाल्या असतील आणि इथून पुढे सुद्धा अनेक पिढ्यांचा उदय होणार आहे.
पण हे आसार दिव्य कार्य आपल्या पिढीकडून व्हायचं होतं महाराज. हे आपल्या सर्वांचा आसार एक प्रकारचं भाग्य आहे बरं. हे सर्वांचा आसार भाग्य आहे. भगवान सदाशिव सांगतायत एकापेक्षा जास्त लिंगाची जो स्थापना करतो त्याला सायुज्यता नावाची मुक्ती प्राप्त होते बरं. जो सदैव लिंगाची आराधना करतो त्याला एकत्वाची अनुभूती येते महाराज. त्याला चराचरामध्ये काय मिळतं, भगवंताचं दर्शन घडतं. तो भवपाशातून मुक्त होतो आणि इहलोकिता त्याचा प्रवास पूर्णत्वाला गेल्यानंतर मरणोत्तर अशा व्यक्तिमत्वाला शिवलोक प्राप्त होतो महाराज. मग त्यानंतर सांगितलं मूर्ती स्थापनेपेक्षा लिंग स्थापना ही श्रेष्ठ सांगितली बरं. खर तर भगवान सदाशिवांची जी मूर्ती आहे ना ती सहजासहजी घरामध्ये सुद्धा नसावी बरं. घरामध्ये सुद्धा नसावी, कारण दक्षानं स्वतःच्या जावयाला तो दिलेला शाप आहे बरं. त्या दक्षानं स्वतःच्या जावयाला शाप देऊन टाकला होता का तुझी कोणी मूर्ती रूपानं पूजा करणार नाही बरं. फार तर फार भगवान सदाशिवांची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते महाराज. कुठं पाहायला भेटते? फार तर फार स्मशानभूमीमध्ये भगवान सदाशिवांची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते बरं. असं सांगितलं मूर्ती स्थापनेपेक्षा लिंग स्थापना ही श्रेष्ठ सांगितली बरं. ज्या गावामध्ये भगवान सदाशिवांचं मंदिर नाही महाराज त्या गावाला क्षेत्र म्हणायचंच नाही. ज्या गावामध्ये भगवान सदाशिवांचं मंदिर आहे त्याला काय म्हटलं गेलं पाहिजे? क्षेत्र म्हटलं गेलं पाहिजे बरं. हा सर्वच्या सर्व वृत्तांत नंदिकेश्वर सनत कुमारांना वर्णन करून सांगतायत आणि तोच आसारा वर्णन जे भगवान शिवजींनी ब्रह्मदेव आणि विष्णूंना वर्णन करून सांगितलं ते आसारा नंदिकेश्वरांनी सनत कुमारांना वर्णन करून सांगितलेलं आहे. नंतर असणार ब्रह्मदेवानी आता भगवान सदाशिवांना प्रश्न विचारला, हे प्रभू या विश्वाच्या संदर्भामध्ये माझ्या अंतकरणामध्ये काही असणारा संशय आहे, काही शंका आहे, त्या माझ्या शंकेचं काय करावं? निरसन करावं. शंका फार घातक आहे महाराज, फार घातक आहे बरं. शंका निरसन झालं पाहिजे, शंका निरसन झालं पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतात बरं. संशया हुनी थोर अनेक पाप नाई घोर की विनाशाची वाघुर प्राणियासी महाराज ज्ञानेश्वर मावोले. निसंशय होऊन खऱ्या अर्थानं आपण कथा श्रवण केली पाहिजे. संशय फार घातक आहे बरं. भीष्माचार्यांवरती संशय घेतला होता दुर्योधनानं. भीष्माचार्य म्हणले ही पृथ्वी उद्या मी निष्पांडवी करून टाकेल आणि त्या दुर्योधनानं संशय घेतला. ते म्हणलं निष्पांडवी नाही झाली तर, आणि मग घोटाळा झाला. आणि मग भीष्माचार्यांनी सांगितलं नाही जर माझ्याच्यानं पृथ्वी निष्पांडवी झाली तर मी हातामधलं धनुष्य खाली ठेवून देईल. दुर्योधना जर संशय जर घेतला नसता तर भीष्माचार्यांनी कदाचित हातामधलं शस्त्र खाली ठेवलं नसतं महाराज. संशय फार वाईट आहे. संशय निवृत्त झाला पाहिजे. म्हणून तर नाथ महाराज सुद्धा म्हणतात ग्रंथ वाचन करत असताना सुद्धा निसंशय होऊन आपण काय करा? ग्रंथ वाचा. एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी. दृढधरी मनी ज्ञानेश्वर, दृढधरी मनी ज्ञानेश्वर, दृढधरी मनी ज्ञानेश्वरी, दृढधरी मनी ज्ञानेश्वर. स्वमुखे आपण सांगे तो श्रीशो, स्वमुखे आपण सांगे तो श्रीशो, स्वमुखे आपण सांगे
आपला संशय आता भगवान सदाशिवांना विचारताय, सांगा या कृपा करून असणारा मला सांगा, सृजन म्हणजे काय, पालन म्हणजे काय, संहार म्हणजे काय, तिरोभाव म्हणजे काय आणि अनुग्रह म्हणजे काय? ब्रह्मदेवानं प्रश्न विचारला महाराज. आणि मग भगवान सदाशिव त्यात उत्तर देत आहे. सृष्टी म्हणजे काय? विश्वाची निर्मिती होणे म्हणजे वस्तुमात्र आकारास येणे, याला सृष्टी म्हटलं जातं. बरं, पालन कशाला म्हटलं जातं? पोषण व संरक्षण यामुळे विश्वाचे सुस्थिर राहणं, याला म्हटलं जातं पालन. संहार कशाला म्हटला जातो? विनाश होणं, याला संहार म्हटलं जातो. बरं, तिरोभाव कशाला म्हणतायत? प्राणाचे उत्क्रमण, याला तिरोभाव म्हटलं जातं. आणि अनुग्रह कशाला म्हटलं जातं? संसारातून सुटका हा असणारा त्या ठिकाणी अनुग्रह, त्यालाच काय म्हटलं जातं? पुढं मोक्ष म्हटलं जातं. बरं, आता ब्रह्मदेवाने विचारलं, म्हणे जो असणारा पंचाक्षरी असणारा जो काही मंत्र आहे, त्याची निर्मिती कशी झाली सांगा. भगवान शिवांचे असणारे 5 मुख आहे आणि 5 मुखातून असणारा हा मंत्र प्रगट झाला महाराज. उत्तर मुखातून आकार प्रगट झाला, पूर्व मुखातून बिंदू प्रगट झाला, पश्चिम मुखातून उकार प्रगट झाला, दक्षिण मुखातून मकार प्रगट झाला आणि मध्य मुखातून नादात आविर्भवन झालं आणि त्याच्या माध्यमातून मंत्र प्रगट झाला. नमः शिवाय. या 5 अवयवांचं एकीकरण झालं आणि त्याच्या माध्यमातून ओम नमः शिवाय मंत्राची उत्पत्ती झाली. बरं, आणि आता भगवान महादेव आणि जगदंबा हे आता उंच आस्थावरती बसलेले आहे. ब्रह्मदेव आणि विष्णूंना आता उत्तरेकडे मुख करून बसवलेलं आहे. आणि आता पारदर्शी असणाऱ्या मृदू वस्त्रानं त्यांना त्या ठिकाणी आच्छादित केलं. आणि आता भगवान सदाशिवांनी ब्रह्मदेव आणि भगवान असणारे विष्णू यांच्या मस्तकावरती हात ठेवला महाराज आणि त्यांना अनुग्रहित केलं. बरं, निळोबारांच्या भाषेमध्ये हात ठेवला मस्तकी, हात ठेवला मस्तकी, हात ठेवला मस्तकी, हात ठेवला मस्तकी. प्रसाद देऊन केले सुखी, प्रसाद देऊन केले सुखी. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी. प्रसाद देऊन केले सुखी, प्रसाद देऊन केले सुखी. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. प्रसाद देऊन केले सुखी, प्रसाद देऊन केले सुखी. संयोजकाच्या वतीनं सर्वांना विनंती असेल, आपल्या पुढे जागा शिल्लक असेल तर असं पुढे पुढे या. पुरुष वर्ग असा पाठीमागे बसू नका, म्हणजे मातृशक्तीला जागा प्राप्त होईल. या सर्वांनी असं पुढे पुढे या, या सर्वांनी पुढे पुढे या. ही मोकळी जागा भरून घ्या, सर्वांनी या पुढे या. हा, नाही चटई टाका ना पाठीमागे, डबल चटई टाका. या पाठीमागे पुरुष वर्ग जो आहे ना, त्यांनी सर्वांनी असं पुढे या, या पुढे पुढे या. या सर्वांनी पुढे या. उठा, सर्व उठा, पुढे उठा, पुढे या, पुढे या, सर्व उठा. 20 वर्ष. दुनिया के रखवाले शिव शंकर भोले भाले, भोले बाबा डमरू वाले, शिव शंकर भोले भाले,
भोले भाले शिव शंकर भोले भाले भोले बाबा डमरू वाले 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 उमापति महादेव की जय। भगवान सदाशिवांनी दोघांच्या मस्तकावरती हात ठेवला, हात ठेविला मस्तकी प्रसाद देवुनी केले सुखी। आणि आता दोघही भगवान सदाशिवांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होत आहे आणि भक्तिभावानं दोघांनी भगवान शंकरांची स्तुती केली। आणि असे भगवान सदाशिव आता अंतर्धान पावले। सूतजी शौनकादिकांना ही कथा वर्णन करून सांगतायत महाराज। आणि आता शौनक ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला, शिवलिंगाची स्थापना तथा पूजा कशी करायची ते जरा आम्हाला वर्णन करून सांगा बरं। कशा पद्धतीने शिवलिंगाची पूजा करावी, कशी स्थापना करावी। आणि मग सूतजी सांगतायत बरं, पवित्र तीर्थाच्या ठिकाणी तथा नदीच्या किनाऱ्यावरती शुद्ध स्थानी लिंगाची काय केली पाहिजे, स्थापना केली पाहिजे बरं। आपलं गाव मोठं भाग्यवान आहे मायबाप, आपल्याला सुद्धा अमृतवाहिनी प्रवरा मातेचा पवित्र पावन किनारा प्राप्त आहे। आपलं गाव मोठं भाग्यवान आहे आणि अशा त्या स्थानावरती काय केली पाहिजे, शिवलिंगाची स्थापना केली पाहिजे बरं। प्रत्येकाच्या देवघरामध्ये घरी पूजेसाठी छोटंसं शिवलिंग असणं महत्वाचं आहे बरं। शिवलिंग एकतर दगडाचं असावं, नाहीतर ते लोखंडाचं असावं, नाहीतर मातीचं असावं, असं आपल्याला सुतजी वर्णन करून सांगतात महाराज। शिवभक्तांनी विराट स्वरूपी ईश्वराची आराधना करणं योग्य आहे। तो शिव केवळ असणारा एक देशी असा भाव अंतकरणामध्ये ठेवू नका, तो सर्व देशी आहे असा भाव अंतकरणामध्ये ठेवा। हा शिव असणारा चराचरामध्ये व्याप्त आहे असा भाव अंतकरणामध्ये ठेवा बरं। या जीवसृष्टीतील असणाऱ्या वृक्षवेली आहे, हे असणारं स्थावर लिंग आहे असं समजून आपण काय केलं पाहिजे, वृक्षाला पाणी घातलं पाहिजे महाराज। त्या वृक्षाला जर आपण शिव समजून जर पाणी जर घालत असाल तर तेही फल आपल्याला भगवान सदाशिव दिल्याशिवाय राहणार नाही महाराज। वृक्ष लागवड सुद्धा फार महत्वाची आहे बरं। पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवड फार महत्वाची आहे, पण वृक्ष योग्य लावला पाहिजे। एकानं वृक्ष लावला महाराज आणि कोणीतरी 100 नंबरला फोन केला आणि लगेच गाडी आली, जसं उचललं तसं त्याला गाडीमध्ये टाकलं आणि गाडीमध्ये टाकल्यानंतर ते म्हणू लागलं, मला कशामुळे पकडलं? म्हणे तुम्ही लागवड केली ना। अहो मी शिवकथेमध्ये ऐकलं वृक्ष लागवड केली पाहिजे म्हणून लागवड केली। अरे पण तू लागवड कशाची केली तुला माहिती आहे का? तो म्हणला मी गांजाच्या झाडाची लागवड केली बरं। कसं चालेल महाराज, लागवड करा हो। वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, आम्हा सोय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी। वृक्ष आपल्यावरती उपकार करतात महाराज, वृक्ष आपल्याला सावली देत आहे, वृक्ष आपल्याला फळ देत आहेत महाराज। असा असणारा वृक्ष त्याची लागवड करणं फार महत्वाचं आहे। वृक्ष आपल्याला काय देतो, ऑक्सिजन देतो। जो ऑक्सिजन असणारा खऱ्या अर्थानं जीवन जगण्यासाठी फार महत्वाचा आहे। अशी वृक्ष लागवड करणं फार महत्वाचं आहे। रामायणामध्ये सुद्धा लखनजीनं वृक्ष लागवड केली होती बरं। आपण सुद्धा वृक्ष लागवड करा। आदरणीय मेजर साहेब याच्या ठिकाणी उपस्थित आहेत बरं। त्यांचा फार सुंदर असणारा उपक्रम त्यांच्या असणाऱ्या श्री पवित्र श्रीक्षेत्र तांभेरे नगरीमध्ये सुरू आहे महाराज। प्रत्येक वेळेला नवीन नवीन उपक्रम त्यांच्या माध्यमातून पूर्णत्वाला जात असतो। बऱ्याचशा वृक्षांची लागवड त्यांच्या माध्यमातून होते। आपणही असणारे वृक्ष लागवड करावी। ते वृक्ष म्हणजे प्रत्यक्षामध्ये काय आहे, स्थावर लिंग आहे असं समजून त्याची आपण जोपासना केली पाहिजे बरं। पक्षिनी सुस्वरे आळवीते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे
वनाचारे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनाचारे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनाचारे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनाचारे येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगारे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनाचारे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनाचारे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनाचारे वृक्षवल्ली आम्हा सोय रे ते वृक्ष म्हणजे प्रत्यक्षामध्ये स्थावर लिंग आहे असा भाव मनामध्ये धारण करून नवीन वृक्षाची लागवड करा आणि त्याची आपण काय करा पाणी घालून जोपासना करा म्हणजे भगवान सदाशिवांचीच आपण सेवा करतो हा त्या पाठीमागला भाव आहे बरं. पुढला आसार या सृष्टीमधले पशु पक्षी कुर्मी आसारे कीटक हे जंगम लिंग आहे असं आपण मानलं पाहिजे. त्यांना अन्न पाणी दिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे आणि पशूंची हत्या करू नका बरं. बरेच जण पशूंची हत्या करतायत. खरं तर अहिंसा परमो धर्म हा शास्त्र आपल्याला सांगतंय हिंसा करू नका. आणि पुढे वर्णन करून सांगितलं जो शिवलिंगाचं नित्य नेमानं दर्शन घेतो त्याचं कल्याण होतं. शिवलिंगाला अर्ध परिक्रमा करून नमस्कार करणाऱ्याला शिवबलाची प्राप्ती होते महाराज. आणि जो ओम नमः शिवाय असणारा जो काही पंचाक्षरी असणारा मंत्र आहे त्याचा महिमा पुढे वर्णन करून सांगितला बरं. 5 कोटी वेळेला जर आपण ओम नमः शिवाय मंत्राचा जप जर केला तर त्याला शिव स्वरूपाचा प्राप्त होते. 4 कोटी जप जर आपण जर केला तर त्याला महेश्वर पद प्राप्त होतं. 3 कोटी जप जर आपण जर कराल तर त्याला रुद्र पद प्राप्त होतं. 2 कोटी जप जर कराल तर त्याला विष्णू पद प्राप्त होतं. आणि 1 कोटी जप जर आपण जर कराल तर ब्रह्मपद प्राप्त होतं महाराज. हे सर्वांनी लक्षात ठेवा. ज्याला ज्याला वाटतंय मला ब्रह्मपद प्राप्त व्हावं त्यानं भगवान सदाशिवांचा ओम नमः शिवाय या मंत्राचा 1 कोटी वेळेला जप करा. ज्याला वाटतं मला विष्णुपद प्राप्त व्हावं त्यानं 2 कोटी वेळेला भगवान सदाशिवांच्या या मंत्राचा जप करा महाराज. आणि या पंचाक्षरी मंत्राचा 5,55,505 वेळेला जो मंत्र जप करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. शिवप्रभूची नित्य सेवा केली पाहिजे बरं. आता मंदिराची उभारणी झाली आहे महाराज. मंदिर उभारणं सोपं राहतं बरं. मंदिर उभारणं सोपं राहतं पण त्याची आसार साफसफाई करणं फार कठीण असतं बरं. कोणीतरी असं विशिष्ट व्यक्तिमत्व त्याच्या सेवेसाठी आपण त्याची नेमणूक केली पाहिजे बरं. आपण ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठा करतो आणि 3 दिवस जर त्या मूर्तीची जर पूजन जर झालं नाही तर भूदेव इथं बसलेला आहे महाराज. त्याच्यामधला प्राण काय जातो निघून जातो बरं. म्हणून रोज आसारा या मंदिराची साफसफाई करणं रोज त्याचं पूजन करणं हे फार महत्वाचं आहे. आणि जो कोणी आसारा शिवप्रभूची सेवा करतो मंदिरामध्ये झाडलोट करतो स्वच्छता करतो पापाला घाबरून जो दुष्कृत्यापासून दूर राहतो त्याला खऱ्या अर्थाला भगवान सदाशिव लवकरात लवकर काय होत आहेत प्रसन्न होत आहेत महाराज. आता शौनकादिकांनी प्रश्न विचारला तुम्ही म्हणताय सदाचारी जीवन जगलं पाहिजे मग ते सदाचार म्हणजे त्या ठिकाणी काय बरं. मग आता भूदेवांच्या जीवनामध्ये सुद्धा सदाचार असावा, क्षत्रियाच्या जीवनामध्ये सुद्धा सदाचार असावा, वैश्य आहे त्याच्या जीवनामध्ये सदाचार असावा, वाणिक असेल क्षुद्र असेल त्याच्या जीवनामध्ये सदाचार असला पाहिजे बरं. कसा असावा सदाचार? आचरण आपलं चांगलं असावं बरं. आपलं आचरण चांगलं असावं. आचरण से आचरण आजचे हे बरं. आपण रामायणातील प्रसंग आपण ऐकला असेल. भगवान प्रभू रामचंद्र सीता मातेला म्हणतात तुझे चरण चांगले आणि सीता माता प्रभू रामचंद्रजींना म्हणतायत तुमचे चरण चांगले. आणि त्यावेळेला लखननं उत्तर दिलं आचरण से आचरण आजचे हे. आपल्या जीवनामध्ये आचरण आहे म्हणून आपलं जीवन कसं आहे धन्यतेला प्राप्त आहे बरं. आचरण फार महत्वाचं आहे. भूदेवांनी काय केलं पाहिजे भूदेवांचे काय प्रकार पाहायला भेटतात बरं. वेदांनी सांगितलेल्या आचाराचा जो पालन करतो आणि वेदाचा अभ्यास करतो त्याला विप्र म्हटलं जातं बरं. त्याही पुढे ऐका आचार संपन्न आहे
धर्माचं निष्ठेनं पालन करतो आणि विद्या पृथ्वीवरले कोण आहे, प्रत्यक्षामध्ये देव आहे, म्हणून त्यांची निंदा त्या ठिकाणी करायची नसते महाराज. असे असणारे त्यांचं वर्णन करून सांगितलं. क्षत्रिय कुणाला म्हटलं जातं, जो देशाचं रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटलं जातं. वैश्य कुणाला म्हटलं जातं, धान्यादी वस्तूची जो खरेदी विक्री करतो त्याला वैश्य म्हटलं जातं. वाणिक कुणाला म्हटलं जातं, जो रत्न माणिक मोती याची विक्री करतो त्याला वाणिक म्हटलं जातं. आणि शूद्र कुणाला म्हटलं जातो, तो वरील वर्णाची जो सेवा करतो त्याला क्षुद्र म्हटलं जातं. असे असणारे आचरण कसं असावं याचं वर्णन त्या ठिकाणी करून सांगितलं महाराज. आणि भूदेवांच्या बाबतीमध्ये सांगितलं, भूदेवांनी काय केला पाहिजे, प्रात समयाला गायत्री मंत्राचा 1000 वेळेला जप केला पाहिजे. बरं ऐकताय ना आपण, किती वेळेला जप करावा, 1000 वेळेला गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. कधी तो सकाळी 1000 वेळेला गायत्री मंत्राचा जप करावा, मध्यान्ह समयाला 100 वेळा जप करावा आणि सायंकाळच्या वेळेला किमान 20 वेळेला तरी गायत्री मंत्राचा जप हा भूदेवांनी केला पाहिजे. बरं इतर वर्णीयांनी सामर्थ्यानुसार गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. जो मनुष्य गायत्री मंत्राचा 12 लक्ष वेळेला जप करतो तो कोणत्याही आसाऱ्या कुळामधला असू द्या, पण तो ब्राह्मण म्हणण्याच्या योग्यतेचा आहे असं शिवपुराण आपल्याला सांगतं. बरं ज्या ब्राह्मणानं गायत्री मंत्राचा 1,00,000 वेळेला जप केलाच नाही महाराज, तो आसारा वैदिक कर्म करण्याचा अधिकारी नाही, शास्त्र सांगते. बरं आपल्याला तो वैदिक कर्माचा अधिकारी नाही. आणि असे शौनकादिकांना आता सूतजी उपासना वर्णन करून सांगतायत महाराज. रविवारी उपासना करायची. कुणाची उपासना करायची, रविवारच्या दिवशी सूर्याची उपासना करायची महाराज. आणि जो रविवारच्या दिवशी सूर्याची उपासना करतो त्याचं आरोग्य चांगलं होतं. बरं आरोग्य चांगलं होतं, त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. सोमवारी उपासना करावी चंद्राची. जो सोमवारी चंद्राची उपासना करतो त्याला धनसंपत्ती प्राप्त होते. जो मंगळवारी मंगळाची उपासना करतो त्याची सगळ्या व्याधीतून निवृत्ती होत असते. बुधवारी जो बुधाची उपासना करतो त्याच्या जीवनामधला आळस आणि त्याचे असणारे पाप निघून जातात. बरं काही माणसं आळशी असतात महाराज, असतात ना आळशी, फार आळशी माणसं असतात महाराज. असं असतात, बरेच दृष्टांत माझ्याकडे सांगण्यासारखे आहे, पण आपल्याला त्या ठिकाणी पुढे जायचं आहे. शुक्रवारी उपासना करावी, गुरुवारी उपासना करावी गुरूंची महाराज. जो गुरु उपासना करतो त्याला त्याचं आयुष्य वृद्धिंगत होत असतं. शुक्रवारी जो शुक्राची उपासना करतो त्याला भोग आणि ऐश्वर प्राप्त होतं. आणि शनिवारी जो शनीची उपासना करतो त्याच्या जीवनामधलं मृत्यूचं भय निघून जातं महाराज. त्याचं फक्त एकच प्रमाण असतं, मरण माझे मरून गेले आणि मद केले अमर. आता शौनकादिकांनी सुतांना प्रश्न विचारला, म्हणे जरा लिंग पूजनाचं आम्हाला महत्व सांगा बरं. प्रत्येक युगामध्ये वेगळे वेगळे असणारे लिंग आपल्याला पाहायला भेटतात. बरं सत्ययुगामध्ये रत्नाचं लिंग श्रेष्ठ मानलं जात होतं. त्रेतायुगामध्ये सोन्याचं लिंग श्रेष्ठतम, द्वापार युगामध्ये पाऱ्याचं लिंग श्रेष्ठतम आणि कलियुगामध्ये पार्थिव असणारं लिंग श्रेष्ठतम सांगितलं. बरं पार्थिव लिंग पूजन जो करतो तो जीवनमुक्त होतो. ऐका, लिंगाचं पूजन करणारा आणि लिंग निर्माण करणारा याला काय होतं, शिवलोक प्राप्त होतो. बरं काही लिंग निर्माण करतात महाराज, काही कथा आपण चॅनलवरती पाहतो ना, इकडं कथाही चालते. त्या माता माऊल्या अशा बसल्या बसल्या लिंग बनवतात ना. असं पार्थिव म्हणजे मातीपासून त्या ठिकाणी लिंग बनवतायत. जो विद्यार्थी आहे ना, विद्यार्थी जो शाळेत शिक्षण घेतो तो विद्यार्थी त्यानं जर 1000 जर लिंग जर बनवले तर त्याला इच्छित फळ प्राप्त होतं. बरं ज्याला वाटतं मला जीवनामध्ये धनलाभ व्हावा त्यानं काय केलं पाहिजे, 500 लिंग निर्माण केले पाहिजे. बरं आणखीन पुढं सांगितलं, ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे महाराज, ज्याच्या जीवनामध्ये संतती नाही, विवाह होऊन सुद्धा ज्याच्या जीवनामध्ये संतती नाही, पुत्र हिनश्य राज्य सर्व दुःखही कल्पते, अशा व्यक्तिमत्वाला तसा ज्या माऊलीला वाटत असेल मला संततीची प्राप्ती झाली पाहिजे, त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, 5000 लिंगांची निर्मिती केली पाहिजे आणि योग्य ठिकाणी त्याचं काय केलं पाहिजे, विसर्जन केलं पाहिजे. बरं पुढं सांगितलं, ज्याला भोग प्राप्त व्हावे असं वाटतात त्यानं 500 लिंगाची निर्मिती केली पाहिजे. ज्याच्या अंतकरणामध्ये मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छा असते त्यानं 1 कोटी शिवलिंगाची निर्मिती केली पाहिजे. ज्याला वाटतं माझ्या अंतकरणामध्ये दया नावाचा गुण निर्माण झाला पाहिजे त्यानं किमान 3000 लिंगाची निर्मिती केली पाहिजे. ज्याला वाटतं मी तीर्थयात्रा करावी परंतु आसारा काही कारणास्तव त्याची तीर्थयात्रा जर थांबत जर असेल त्यानं काय करा, त्यानं आसारा 2000 लिंगाची निर्मिती करा. त्याची तीर्थयात्रेची जी आसारी मनामधली इच्छा ही पूर्णत्वाला जाते. ज्याला वाटतं माझ्या दारिद्र्याचा नाश व्हावा
त्यानं 5000 लिंगाची निर्मिती केली पाहिजे. ज्याला वाटतं माझ्या अंतःकरणातील सर्व कामना पूर्ण झाल्या पाहिजे, त्यानं काय करावं, 10,000 लिंगाची निर्मिती करावी. ज्याला वाटतं मी बंधनातून मुक्त व्हावं, त्यानं किमान 1,500 लिंगांची निर्मिती करावी. ज्याला असं वाटतं महाराज माझ्या घरावर कुणाचा दरोडा पडतो की काय, कुत्रं भुकलं तरी हे उठून बसतं महाराज, होतं ना असं बऱ्याच वेळेला. ज्याला चोराचं भय वाटतं त्यानं 200 लिंगांची ओम नमः शिवाय मंत्राचा जप करता करता 200 लिंगाची निर्मिती केली पाहिजे. आणि ज्याला वाटतं मला कन्या प्राप्त झाली पाहिजे, कन्या प्राप्त झाली पाहिजे, त्यानं 10,000 लिंग काय केले पाहिजे, निर्माण केले पाहिजे. असं शौनक ऋषी श्रवण करतायत आणि सूतजी हे वर्णन करून सांगतायत महाराज. आणि असं लिंग निर्माण करत असताना, त्याचा भगवान भोलेनाथांची पूजा करत असताना आपलं मुख उत्तर दिशेला त्या ठिकाणी असावं. बरं, या उत्तर दिशेला आपलं मुख असावं आणि तिथं बसून भगवान सदाशिवांचं ध्यान करावं आणि तिथं भगवान सदाशिवांच्या मंत्राचा जाप करावा. आणि जो भगवान सदाशिवांच्या मंत्राचा जाप करतो त्याच्या सर्व पापाचं काय होतं, हरण होतं महाराज. नामचिंतनाचं महत्व सांगितलं ना, नामचिंतनाचं महत्व सांगितलं. काय आहे नामचिंतनाचं महत्व? भगवान भोलेनाथांच्या नामचिंतनाचं महत्व सांगितलं महाराज. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. दयान बाधी क्रोध काम, दयान बाधी क्रोध काम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, दयान बाधी क्रोध काम, दयान बाधी क्रोध जो भगवान सदाशिवांचं नाम चिंतन करतो तो काळाच्या भयातून सुद्धा निवृत्त होतो महाराज. दड 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 दुड 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 भय सुटले कळी काळा, बापुडिया रे शिवनाम शीतळ, सेवी तू का पडिया रे. असं भगवान भोलेनाथांच्या नामचिंतनात सुद्धा महिमा वर्णन करून सांगितला महाराज. आणि असं नामचिंतन श्रद्धेनं करणारा तो काय होतो, त्याचा भवसागर पार होतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं, असं सुतांनी वर्णन करून सांगितलं. आता शौनकादिकांनी सुतांना विनंती केली, समजलं आम्हाला त्याचे लिंग निर्माण केल्यानंतर कोणतं कोणतं फळ पदरामध्ये पडतं, त्या भगवान भोलेनाथांचं पूजन करत असताना कोणत्या दिशेनं बसावं हेही आम्हाला समजलं. त्या भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपल्या अंतःकरणाची वृत्ती कशी असावी, कोणत्या कोणत्या नियमाचं पालन करावं हेही आमच्या लक्षामध्ये आता आलेलं आहे. आता आम्हाला सांगा की भस्म जे भगवान भोलेनाथ आपल्या मस्तकावरती भस्म लावताय आणि ज्या भगवान भोलेनाथांनी रुद्राक्ष परिधान केलेले आहे, जरा त्या भस्माचं आणि रुद्राक्षाचं महात्म्य आम्हाला वर्णन करून सांगा. आणि मग सुद्धा जे सांगताय भस्म हे मंगलकारक आहे. बरं, त्या भस्माचे 2 प्रकार पडतात. एक असणारा महाभस्म, त्याचे असणारे 3 प्रकार पडतात महाभस्माचे. त्याच्यामध्ये श्रौत भस्म, स्मार्त भस्म आणि लौकिक भस्म. त्याच्यामध्ये असणारं श्रौत भस्म आणि स्मार्त भस्म हे भूदेव म्हणजे फक्त ब्राह्मणांसाठी आहे. बरं, आणि त्यानंतर असं जे लौकिक भस्म आहे ते इतरांसाठी आहे, सर्वांसाठी आहे. बरं, जे स्वल्प भस्म आहे सर्व वर्णाच्या लोकांना भस्म लावण्याचा अधिकार आहे. जो मनुष्य श्रद्धेनं भस्म धारण करतो त्याला पुण्यलाभ प्राप्त होतो. बरं, ज्या देशातील लोक भस्म धारण करतायत त्या देशात सर्व तीर्थांचं वास्तव्य असतं आणि भस्म धारण करण्याची जो कोणी निंदा करतो त्याला चांडाळ योनी प्राप्त होते. म्हणून किमान नाही आपल्याला लावता आलं तर किमान दुसऱ्याची निंदा तरी करू नका. बरं, सूत्र हेच आहे महाराज, नाही आपल्याला भस्म लावता आलं लावू नका, पण किमान दुसऱ्याची निंदा करू नका.
त्याही पुढे ऐका. नाही दुसऱ्याचं चांगलं करता आलं तर किमान वाईट तरी करू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पण हे बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. हो बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो तुम. नहीं कभी शैतान बनो. हो खाली हो सदाचार अपना न सके. वाह वाह वाह. पापों में कभी करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. घर ना किसी का बंधा सके तो झोपड़िया न जला देना. मरहम पट्टी कर न सके तो खार नमक ना लगा देना. सदाचार अपना ना सके तो पापों में पग मत धरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. जीवनामध्ये या सूत्राचा सर्वांनी स्वीकार करा. मायबाप, हाच आसारा आपल्या जीवनातील सदाचार आहे. नाही दुसऱ्याचे घर बांधता आले बांधू नका, पण किमान आसारा ज्या झोपडीच्या आधाराने जो गरीब आपलं जीवन व्यतीत करतोय त्याच्या झोपड्या तरी मोडू नका. त्याच्या पुढलं सोपं ऐका. नाही दुसऱ्यांच्या लेकराचे लग्न जमवता आले जमूच नका महाराज, पण किमान आहे ना समाजामध्ये एक वर्ग असा आहे महाराज, त्यांना तो धंदा आहे बरं. आणि जो दुसऱ्याचं वाईट चिंतन करतो त्याचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही बरं. कधीतरी आपण दृष्टांत ऐकलं असेल, असे 4-5 सारे कॉलेजचे मुलं फिरण्यासाठी निघाले होते. आणि असे मुलं फिरण्यासाठी निघाले महाराज. निघता 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 बरोबर त्यांना 8 वाजून असणारे 8 मिनिटं झाले होते महाराज. निघाले होते बरं, फिरायला निघाले. आणि असे मुलं ज्या वेळेला फिरायला चालले, रेल्वेनं त्यांना जायचं होतं. आणि बरोबर ते आता रेल्वे स्टेशनवरती जाऊन पोहोच झाले. आणि आता रेल्वे आली होती. प्रत्येक डब्यामध्ये स्वतःला जागा शोधत होते, पण त्यांना जागा प्राप्त झालीच नाही महाराज. पण त्याच्यामधलं एक जास्त सुपीक डोकं चालवणारं होतं. बाकीच्यांना बाहेर उभं केलं. हे बघा, आता मी तुमच्यासाठी जागा निर्माण करतो, तुम्ही फक्त बाहेर थांबा. आणि जे शेवटचं होतं ना, त्याच्याजवळ असा नकली साप होता महाराज. नकली साप होता. आणि त्यानं शेवटच्या डब्यामध्ये प्रवेश केला आणि असं मध्यभागी गेलं. आणि तो नकली साप त्यानं असं मध्ये टाकला आणि मोठ्यानं ओरडलं, डब्यात साप आहे, डब्यात साप आहे, डब्यात साप आहे. किती लोक थांबतील. सगळा डबा साफ झाला. आणि मग यानं बाकीच्या मित्रांना बोलून घेतलं. म्हणे या निवांत जागा आपल्याला प्राप्त झाली. सगळे मित्र आतमध्ये आले. हे म्हणले निवांत झोपा, आता 9ला ही गाडी बरोबर निघणार आहे, आपण झोपून घ्या. पहाटे 4 वाजता ही गाडी बरोबर जिथं आपल्याला उतरायचं तिथपर्यंत पोहोचणार आहे. सगळ्यांनी झोपून घेतलं महाराज. बरोबर 3:45चा अलाराम लावला होता. सर्वच्या सर्व उठून बसले होते. आणि एकानं बाहेर डोकावून पाहिलं. तो म्हणतो, अरे मला तर वाटतं आपण ज्या स्टेशनवरती बसलो ही गाडी तिथंच आहे बरं. बाकीचे म्हणले तसं कसं होईल,
अरे म्हणे रात्रभर गाडीचा प्रवास झाला असेल, गाडी तिथं कशी असेल? नाही 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 म्हणे, मला असं वाटतं ही गाडी त्याच स्टेशनवरती आहे. आणि तिथून एक रेल्वे कर्मचारी चालला आणि त्यांना विचारलं, म्हणे का हो काका, रात्री 8 वाजता ही गाडी त्या स्टेशनवरती होती, आता गाडी त्या स्टेशनवर कशी हो? आणि मग त्या कर्मचाऱ्यांना सांगितलं, म्हणे बाळांनो, त्याचं असं झालं, ही गाडी निघण्याच्या अगोदर 10-5 मिनिटं घोटाळा झाला, शेवटच्या डब्यामध्ये साप घुसला होता, म्हणून प्रशासनानं शेवटचा डबा इथं ठेवला आणि बाकीची गाडी काढून दिली. दुसऱ्याचं वाईट चिंतन जो करतो त्याचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून सदैव दुसऱ्याच्या हिताचा विचार करा. म्हणून पुनःच एकदा ऐका, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. एका बेडकानं विचार केला, आपण उंदराचा काटा काढायचा बरं. आणि अशा बेडकानं उंदाला आपल्या सोबत घेतलं. म्हणे आपल्याला जरा दूरवर फिरण्यासाठी जायचं, आपल्या दोघांमध्ये चुकबोल होऊ शकते, मग एक काम केलं पाहिजे, आपण दोघं बरोबरच राहू अशी काहीतरी योजना केली पाहिजे बरं. उंदीर म्हणला, कशानं? आपण दोघं जण एकत्र राहू. आणि मग बेडूक म्हणला, मी एक दोर आणतो, दोराचं एक टोक तुझ्या पायाला बांधतो, दुसरं माझ्या पायाला बांधतो, म्हणजे आपण दोघं एकमेकापासून दूर जाणार नाही बरं. त्या बेडकाच्या मनामधला आसारा कावा गरीब उंदराला नाही समजला महाराज. दुर्जनाची आसारे बुद्धी सज्जनाच्या केव्हाच लक्षामध्ये येत नाही बरं. आणि असा बेडूक त्या उंदराला म्हणू लागला, काय म्हणू लागला, जरा पाऊस झालाय आणि आता बंधाऱ्याला पाणी आलंय, आपण जरा पाणी पाहण्यासाठी जाऊ बरं. आणि अशा बंधाऱ्याच्या भिंतीवरून तो उंदीर आणि बेडूक चालले महाराज. बेडकाच्या मनामध्ये विचार होता, आपल्याला कुणाला मारायचं, उंदराचा काटा काढायचा. आणि अशा बेडकानं उडी मारली. पाण्यामध्ये उडी मारल्याबरोबर दोरीचं कनेक्शन असल्यामुळं उंदराला सुद्धा त्याच्या पाठीमागं जावं लागलं. आणि 4-2 गटांगल्या खाऊन उंदराचा काय झाला, मृत्यू झाला बरं. बेडूक पाण्यामध्ये टाळ्या वाजवायला लागला. कदाचित त्यावेळेला निळोपारांचा अभंग जर उपलब्ध असता तर त्यानं टाळी वाजवून अभंग म्हणला असता, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. पण तो जो उंदीर आहे ना, तो आता त्याचं पाण्याच्या पृष्ठभागावरती प्रेत असं तरंगत होतं. आणि एक घार होती महाराज, त्या घारीला फार भूक लागली होती आणि तिची नजर त्या उंदरावरती पडली. आणि जशी घार खाली आली महाराज, तिनं बरोबर चुचीनं उंदीर उचलला, तिनं उंदीरच उचलला होता. पण कनेक्शन दोऱ्याचं होतं ना महाराज, त्याच्याबरोबर कोण गेला, बेडूक सुद्धा गेला महाराज. दुसऱ्याचं वाईट करायला गेलं का असं होतं महाराज. म्हणून सदैव दुसऱ्याच्या हिताचा आपण काय करावा, विचार करावा. चुकून सुद्धा कुणाचं वाईट होईल असा भाव आपल्या अंतकरणामध्ये न आणणं, हाच सारा सदाचार आहे. आणि तो सदाचार या कथेच्या माध्यमातून आपल्या अंतकरणामध्ये काय होतो, प्रविष्ट होतो. म्हणून कथा कीर्तनाची खरी अर्थानं गरज आहे बरं. कुणाचं द्वैत करू नका, कुणाचं मत्सर करू नका, कुणाबरोबर वाद घालू नका महाराज. सगळ्यांनी एका विचारानं एकत्र येणं, याच्यासाठी कथा कीर्तन असतात बरं. गावामधले आसारे गटतट आपण त्या ठिकाणी सोडून द्या आणि एका विचारानं एकत्र येऊन भगवान सदाशिवांचा आसारा दिव्य कार्य आपण करा महाराज. ते दुसरं तिसरं काही पाहत नाही, फक्त आपल्या अंतकरणामधला आसारा भाव पाहतात महाराज. हाच आसारा आपल्या जीवनामधला सदाचार असावा बरं. म्हणून नाही आपल्याला कपाळाला भस्म लावता आलं, लावूच नका महाराज. पण किमान ज्यानं भस्म लावलं त्याची आपण निंदा करू नका. आणि जो निंदा करतो त्याला चांडाळ योनी प्राप्त होते बरं. मला वाटतं आपण प्रमाण ऐकलं असेल, हो निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ में जाए, झूठा नरक में बैठा. मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. उमापति महादेव की जय. पर
उपकारी नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया. जो निंदा करतो महाराज, निंदा करणाराही दोषी आहे आणि तो निंदा जो ऐकतो तो सुद्धा दोषी आहे. बरं, पुढे प्रसंग येईल महाराज. सुनव सभासद सुकल मुनिंदा जिन कर कही शंकर निंदा. ज्यानं आसार भगवान शंकराची निंदा श्रवण केली तथा ज्यानं ते निंदा केली दोघांनाही त्याचं काय प्राप्त होतं? दोष प्राप्त होतो महाराज. म्हणून आपल्या शेजारी जर कोणी जर कुणाची निंदा जर करत असेल तर त्याला म्हणा एकतर विषय बदला नाहीतर मला तरी सुट्टी द्या. पण माणसाला दुसऱ्याची निंदा ऐकायला फार आवडतं महाराज. आवडतं ना? आपण दुसऱ्याची निंदा ऐकू नका. निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. म्हणून जो भस्म धारण करतो त्याची निंदा करू नका. बरं, पुढे कोणत्या कोणत्या मंत्रानं भस्म धारण करावं ते सांगितलं महाराज. ब्राह्मण व क्षत्रियानं मानस्तोके मंत्राचा उच्चार करून भस्म आपल्या कपाळी लावावं. बरं, वैश्यानी जो ब्रह्मचारी आहे त्यानं त्र्यंबक मंत्राचा उच्चार करून भस्म भाळी लावावं. त्यानंतर जो शूद्र आहे त्यानं पंचाक्षर मंत्राचा उच्चार करून भस्म धारण करावं. जो ग्रस्ती आहे त्याच्यासाठी पंचब्रह्म मंत्र, जो वानप्रस्थ आहे त्याच्यासाठी अघोर मंत्र, संन्याच्यासाठी प्रणव मंत्र, जे शिवयोगी आहे त्यांच्यासाठी आसार ईशान मंत्र वर्णन करून सांगितला महाराज. जितके भस्माचे कण मनुष्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात तेवढे शिवलिंग धारण करण्याचं पुण्य त्या शिवभक्ताला प्राप्त होतं महाराज. असं असणार हे भस्माचं महात्म्य सुतांनी वर्णन करून सांगितलं. आता शौनक ऋषी म्हणतायत रुद्राक्ष महात्म्य आम्हाला जरा वर्णन करून सांगा. बरं, सुत सांगतायत हे रुद्राक्ष भगवान सदाशिवांना फार प्रिय आहे. बरं, रुद्राक्षाचं दर्शन जरी घेतलं, त्याला स्पर्श जरी केला आणि अशा रुद्राक्षाच्या मालीवरती आपण जप जर केला तर पापाची निवृत्ती होते. बरं, पुढे सांगितलं त्याची उत्पत्ती कशा पद्धतीनं झाली. म्हणे भगवान सदाशिवांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली. बरं, हजारो वर्षाची तपश्चर्या त्यांनी केली महाराज. आणि असे हजारो वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर ते भगवान सदाशिव आता समाधीतून बाहेर आले आणि समाधीतून बाहेर येऊन आता त्यांचं जे आराध्य दैवत आहे ते भगवान प्रभू रामचंद्रजींचं भजन करू लागले. बरं, प्रेमानं भजन करताय. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ताली ताली. हा, श्रीराम जय राम जय जय राम. 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 रघुपती राघव राजा राम पतित म्हणा बसलेले म्हणा. हो श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वा वा.
टाली टाली. हा नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. म्हणा सगळे, लाजू नका. वा वा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. उमापती महादेव की जय. राम नाव शिव सुमिरन लागे. हजारो वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर भगवान सदाशिव आता समाधीतून बाहेर आले आणि आनंदानं भगवत नाम चिंतनामध्ये तल्लीन होऊन नाचू लागले महाराज. आणि असे भगवान सदाशिव आनंदानं नाचत असताना त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू पडले आणि ते अश्रू ज्या जागेवरती पडले तिथं ज्या वृक्षाची निर्मिती झाली तो वृक्ष म्हणजे रुद्राक्ष आहे. त्या ठिकाणी रुद्राक्षाची निर्मिती झाली. आणि 4 प्रकारचे रुद्राक्ष आपल्याला पाहायला भेटतात बरं. एक पांढऱ्या रंगाचा आहे, एक लाल रंगाचा आहे, त्यानंतर एक पिवळ्या रंगात आहे, तर एक काळ्या रंगात आहे बरं. ब्राह्मणांनी पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष परिधान करावा, क्षत्रियांनी लाल रंगाचा रुद्राक्ष परिधान करावा, जो वैश्य आहे त्यानं पिवळ्या रंगाचा रुद्राक्ष परिधान करावा, आणि जो क्षुद्र आहे त्यानं काळ्या रंगाचा रुद्राक्ष परिधान करावा. मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष हा 10 पटीनं फलदायी आहे बरं. हा रुद्राक्ष करतो काय महाराज, हा पापनाशक आहे, हा असारा क्लेशनाशक आहे, आणि हा असारा सौभाग्य वृद्धिकारक आहे बरं. बुद्धिमान असारे शिवभक्त आपल्या अंगावरती एकूण 11 रुद्राक्ष परिधान करतायत बरं. 11 रुद्राक्ष परिधान करतायत. कसे कसे परिधान करतात त्याची यादी शिवपुराणामध्ये आली महाराज. 550 असणारे रुद्राक्ष ते आपल्या मुकुटामध्ये परिधान करतात बरं. 360 असणारे जे रुद्राक्ष आहे ना, 360, 120, 120, 120 असे असणारे त्याचे यज्ञोपवीतामध्ये त्याचे 3 माळा तयार करतायत. असे 360 12 36 असे 360 रुद्राक्ष यज्ञोपवीतामध्ये ते धारण करतायत. 3 रुद्राक्ष स्वतःच्या सिंडीमध्ये धारण करतायत. 12 रुद्राक्ष आपल्या कानामध्ये, उजव्या कानामध्ये 6 आणि डाव्या कानामध्ये 6, 101 असणारे रुद्राक्ष कंठामध्ये धारण करतायत. 22 रुद्राक्ष उजव्या हातामध्ये 11 आणि डाव्या हातामध्ये 11 असे 22 रुद्राक्ष 11 रुद्राक्ष म्हणजे 22 रुद्राक्ष हातामध्ये धारण करतायत. 3 असणारे रुद्राक्ष यज्ञ पवित्रामध्ये त्या ठिकाणी धारण करतायत आणि 5 रुद्राक्ष कमरेवरती धारण करतायत. असे एकूण 11 रुद्राक्ष खरा शिवभक्त आपल्या अंगावरती धारण करतो बरं. रुद्राक्षाच्या माळेवरती जप करणं हे योग्य आहे महाराज. आणि 4ही वर्णाच्या स्त्री आणि पुरुषांना रुद्राक्ष धारण करण्याची अनुमती शास्त्रानं सांगितलेली आहे. अशा रुद्राक्षाचे प्रकार पाहायला भेटतात महाराज. एकमुखी, द्विमुखी, त्रिमुखी असे असर एकंदर 14 मुखी रुद्राक्ष आपल्याला पाहायला भेटतात महाराज. 14 मुखी रुद्राक्ष पाहायला भेटतात बरं. एकमुखी रुद्राक्ष पण त्याचे निवाडा करणारा सुद्धा हुशार असा बरं. नाही तर बऱ्याच वेळेला फसवलं जातं महाराज. चांगल्यानं फसवलं जातं ना. आम्ही गेलो, आम्ही सुद्धा घेतले महाराज. त्यांनी आम्हाला त्या असे बिलं तयार करून दिले म्हणे याच्यामध्ये जर खोट जर असेल तर आम्ही केव्हाय मागं घेऊ, पण त्यानं डुप्लिकेटच दिले आपल्याला. असे असारा रुद्राक्ष, एकमुखी असारा रुद्राक्ष, द्विमुखी असारा रुद्राक्ष, त्रिमुखी असारा रुद्राक्ष. कोणता मंत्र म्हणून आपण तो रुद्राक्ष धारण करायचा महाराज. एकमुखी रुद्राक्ष धारण करत असताना ओम ह्रीं नमः या मंत्राचा उच्चार करायचा. द्विमुखी रुद्राक्ष धारण करत असताना ओम नमः या मंत्राचं, प्रत्येक रुद्राक्ष धारण करत असताना कोणता मंत्र उच्चारावा आणि कोणत्या रुद्राक्षाच्या माध्यमातून कोणतं फल प्राप्त होतं हे सविस्तर रीतीनं सूतजी शौनक ऋषींना वर्णन करून सांगतायत महाराज. आणि शौनक ऋषी ते सर्वांगाचे कान करून श्रवण करतायत. जो कोणी रुद्राक्षाची माळा धारण करतो
त्याला भूताची भीती नाही. बरं भूत कळतं ना आपल्याला, भूत कळतं ना, भूत निघतं ना महाराज. ते कधी निघतं भूत? एकतर अमावस्याला निघतं, नाही तर पौर्णिमेला निघतं ना भूत, निघतं ना भूत महाराज. आणि असा आवाज येतो त्याचा. कसा आवाज येतो? घाबरू नका, तो इकून निघाला. बरं आहे ना भूत. अरे भगवंताला सुद्धा उपमा देताना भूताची दिली महाराज एका अभंगामध्ये. हो पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. तेथे जाऊ नका कोणी, तिथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. हो गेले नाही आले परतोनी, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, हो पंढरीचे भूत मोठे. भगवंताला भूताची उपमा दिली महाराज. म्हणजे काहीतरी साधर्म्य असलं पाहिजे. बरं साम्यता असली पाहिजे. जसं ते भूत निघतं महाराज, केव्हा निघतं? अमावस्या आणि पौर्णिमेला निघतं. तसं याही भूताचा उत्सव आहे महाराज. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी भो, कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी भो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी भो, पुंडलिक दिवटा शोभे पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी भो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी भो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी भो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी हो. अरे बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला, बुधो रे बोला, बुधो बोला, बुधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. अरे स्वर्ग मृत्यू पाताळ यात मंडप घातिला हो, मंडप घातला हो, चारी वेदाचा फुलवना बांधिला हो, वेदाचा फुलवरा बांधिला हो, चारी वेदाचा फुलवना बांधिला हो, वेदाचा फुलवरा बांधिला हो. शास्त्र पुराणे अन्वादिती तुझा गोंधळ हो, पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ हो, अरे शास्त्र पुराणे अन्वादिती तुझा गोंधळ हो, पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ हो. अरे बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला, बोला बोला, बोलाई माते की बुधो रे बोला, बुधो बोला, बुधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला कृष्णाबाई
हो बोला कृष्णाबाई मावलिता हो बुधो बोला बुधो बोला बुधो बोला कृष्णाबाई मावलिता हो आदिशक्ती बोला ही माते की जगदंबा माते की मळगंगा माते की एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी त्याही भूताचा असं ते भूताचा उत्सव असतो महाराज आषाढी आणि कार्तिकीला या भूताचा रंग काळा असतो म्हणे असतो ना काळा आणि त्याचाही रंग काळ सावळ ग बाळकुणाच बाई ठाई ताची काळा अनादी बहु काळा आणि त्याच्या पुढे ऐका ज्याला ते पंढरीचं भूत लागलं महाराज इकडे एखाद्याला जर भूत लागलं ना त्याला असं जाणकार व्यक्तिमत्वाच्या समोर नेलं जातं बरं आणि मग ती जर शांताबाई जरी असली आणि शांताबाईला ज्या वेळेला तो जाणकार व्यक्ती म्हणतो सांग तू कोण आहे आणि मग शांताबाई म्हणते मी बाबूराव आहे म्हणते ना होतं ना असं बऱ्याच वेळेला म्हणजे स्वतःचा काय पडतो विसर पडतो महाराज तुकोबारांना सुद्धा ते भूत लागलं तुकोबारा म्हणले नाही मी तुकाराम आहे ते म्हणतायत मी तो वासुदेव तत्वता वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता कळो येईल विचारिता आगे ठाऊक सभाय संता अनेक तुझा नाही मागुता ज्याला भूताचं भय वाटतं महाराज भूताचं भय वाटतं भूत लागल्यावर फार कठीण आहे बरं फार कठीण आहे आणि ज्याला भूताचं भय लागलं त्यानं फक्त एक काम करा रुद्राक्ष माला परिधान करा आणि आपल्या कपाळावरती भस्म धारण करा त्याच्याजवळ भूतही येणार नाही त्याच्याजवळ पिशाचही येणार नाही त्याच्याजवळ असणाऱ्या ज्या उपद्रव करणाऱ्या ज्या शक्ती आहे त्या त्याच्यापासून काय राहतील दूर राहतील महाराज आणि जारण मारण विद्या करणारे काही आपल्याला पाहायला भेटत आहेत त्याचाही आसारा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव होणार नाही महाराज असं रुद्राक्ष आणि आसारा जे भस्म आहे याचा महिमा वर्णन करून सांगितला आणि येथे विद्येश्वर संहिता पूर्णत्वाला गेली महाराज आणि ह्यात असणाऱ्या शिवमहापुराण कथेतील असणारा दुसरा जो संहितेचा भाग आहे ती म्हणजे असणारी रुद्र संहिता आहे आणि त्याच्यामधलं पहिलं जो खंड आहे तो म्हणजे सृष्टीखंड आहे या सृष्टीखंडामध्ये आपण काय करत आहोत प्रवेश करत आहोत बरं शौनकादिक ऋषी आणि सुतांचा चाललेला हा दिव्य असा संवाद आहे शौनक ऋषी आता सुतांना म्हणताय जरा त्या शिवतत्वाचं आणि शिवस्वरूपाचं आता वर्णन करून सांगा बरं आदिशक्ती पार्वती मातेच्या दिव्य चरित्राचं वर्णन करून सांगा आणि आता सुतजी म्हणताय शिवकथेविषयी आपल्या अंतकरणामध्ये असणारी जी जिज्ञासा आहे ती पाहून मी काय झालो प्रसन्न झालो कारण चांगले जर श्रोते असतील तर वक्त्याला सुद्धा काय होतो आनंद होतो बरं आणि मग असा सुतांना आता आनंद झाला आणि असे सुतजी आता सांगू लागले की ही शिवकथा तीनही गुणांच्या व्यक्तींना काय देते समाधान देते महाराज तीनही व्यक्तींना समाधान देते आणि भवरूपी महाव्याधीवरती आसर ही शिवकथा म्हणजे उत्तम आसर औषध आहे प्रत्येकाचं मनोरथ पूर्णत्वाला नेणारी ही शिवकथा आहे आणि आता सूतजी सांगतायत एक प्रसंग त्यांनी आता शौनक ऋषींना वर्णन करून सांगितला आणि नारदजींच्या जीवनामधला तो प्रसंग वर्णन करून सांगितला जे नारदजी ब्रह्मदेवाचे आसारे मानसपुत्र आहे आणि असे नारदजी आता ज्यांनी आपल्या खांद्यावरती ब्रह्मविना घेतलेला आहे आणि असा ब्रह्मविना घेऊन आता नारदजी तपश्चर्या करण्याच्या अनुषंगाने निघालेले आहे बरं सर्वजण ऐका नारद नारद शब्दाच्या काही व्याख्या आदरणीय डॉक्टर महाराज फार सुंदर सांगतात बरं जे सदैव नराचं कल्याण करतात त्यांना म्हणावं नारद आणि त्याच्याही पुढे ऐका ज्यांचं बोलणं ना रद त्यांना म्हणावं नारद
देवाला सुद्धा ज्यांचं बोलणं रद्द करता येत नाही त्यांना काय म्हटलं जातं? नारद म्हटलं जातं. आणि सदैव प्रभुनाम चिंतन करणं हा त्यांचा स्वभाव आहे महाराज. आणि असे नारदजी आता भगवंताचं भजन करत 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 निघालेले आहे. आणि ते नारदजी आता या व्यासपीठावरती येऊन दाखल होणार आहे. पण आपण रस्ता दिला तर ते व्यवस्थित येतील बरं. त्यांच्यासाठी आपण मधून असा रस्ता तयार करा महाराज. ते नारदजी भजन करत निघालेले आहे. हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण जय हो भज मन नारायण नारायण भज मन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण बद्री नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण टाळी वाजून भजन करा. ओम नमो नारायण हरि ओम दुरून नमस्कार करा. पायाला हात नका दुरून नमस्कार करा. हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हे नारायण नारायण जय जय गोविंद हरे नारायण नारायण जय जय गोपाल हरे नारायण नारायण जय जय गोविंद हरे वा वा नारायण नारायण जय जय गोपाल हरे हे नारायण नारायण जय जय गोविंद हरे नारायण नारायण जय जय गोपाल हरे नारायण नारायण जय जय गोविंद हरे नारायण नारायण जय जय गोपाल हरे जय जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे जय जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे जय जय गोविंद हरे जय जय
नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण भजले नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 भगवान की जय. सगळे जय म्हणता ना तुम्ही, एकदा आवाज ऐकू बरं आपण. नारायण भगवान की नारायण 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 असे नारदजी भजन करत 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 निघालेले आहे. एकदा नारदींसाठी प्रेमानं टाळी वाजवा महाराज. ज्या नारदींसाठी आपण या मंडपामध्ये प्रवेश करत असताना रस्ता तयार केला, त्या नारदजींना पुन्हा त्याच रस्त्यानं पाठीमागे जायचं हेही आपण लक्षात ठेवा महाराज. असे नारदजी आता निघालेले आहे आणि ते नारदजी हिमालयामध्ये जाऊन दाखल झाले आणि त्या हिमालयामध्ये त्यांनी वाहणारी गंगा पाहिली, तेथील आसारे वृक्ष पाहिले, सुंदर सुंदर वेली पाहिल्या आणि सुंदर एक गुंफा पाहिल्यानंतर नारदजींच्या मनामध्ये भाव निर्माण झाला, आपण तपश्चर्या केली पाहिजे बरं. अशा नारदजींच्या मनामध्ये आता विचार आला, तपश्चर्या केली पाहिजे. आणि ते नारदजी आपल्या जागेवरती खाली बसतायत महाराज, खाली बसतायत. बरं बसा बसा. असे नारदजी बसलेले आहे आणि आता त्यांना तपश्चर्या करायची आहे. तप फार महत्वाचं आहे जीवनामध्ये. तपाला फार महत्व सांगितलं, सांगावं लागलं. तपे विन दैवत धिजल्या विन प्राप्त आणि गुजे विन हित कोण सांगे. ज्ञानोबारांनी सांगितलं महाराज. ज्ञानोबारांचं तप चाललं, ज्ञानोबारांनी वर्णन करून सांगितलं महाराज तपाच्या संबंधानं. आणि आजीलाही वाटलं ज्यांचं तप चाललं त्यांना काहीतरी प्रलोभन द्यावं, असं असं. असं नारदजींचं तप आता सुरू झालं. भगवान विष्णूंचं, भगवान शिवांचं ध्यान आता नारदजी करतायत महाराज. आणि असं ध्यान करत असताना आता इंद्राला भय वाटू लागलं. कदाचित नारदजींचं जर आता तप जर वाढलं, नारदजींचा पुण्यबल जर जास्त जर वाढलं तर परिणाम असा होईल, आता मला माझी खुर्ची खाली करावी लागेल बरं. आणि प्रत्येकाला खुर्ची प्रिय आहे महाराज. खुर्ची कोणी सोडतंय का? खुर्ची कोणाला सोडावी वाटते का? खुर्ची कोणाला सोडावी वाटत नाही. एका महाराजांच्या मुखातून आम्ही दृष्टांत ऐकला, म्हणे एका मोठ्या मंत्र्यांच्या सौभाग्यवतींची मुलाखत चालू होती बरं. आणि अशी मुलाखत सुरू असताना त्या मंत्र्यांच्या त्या सौभाग्यवतीला पत्रकारांनी असं बाजूला घेतलं आणि त्यांना विचारलं, म्हणे का हो, तुमच्या पतीचे सगळ्या महाराष्ट्रावरती फार उपकार आहे, त्यांच्याविषयी तुम्हाला काही सांगावं वाटतं का? ती माऊली म्हणली, मला बरंच काही सांगावं असं वाटतं. पत्रकार म्हणले, जास्त काय गाठोडं उचकू नका, फक्त मुद्द्याचं सांगा बरं. आणि मग त्या पत्रकारांना ती माऊली सांगू लागली, खरं सांगू का पत्रकार साहेब, तुम्हाला असं वाटतं माझ्या पतीच्या सर्व महाराष्ट्रावरती उपकार आहे, पण मला वाटतं सर्व महाराष्ट्रापेक्षा त्यांचे उपकार माझ्यावरती लाखो पटीनं आहे. पत्रकार म्हणले, कसं? आणि मग त्या माऊलीनं सांगितलं, म्हणे माझ्या पतीनं आता त्या पदावर पोहोचत असताना आतापर्यंत किती पक्ष बदलले असतील त्यांच्याच लक्षात नाही, फक्त मला बदललं नाही, हे माझं भाग्य आहे बरं. आहे ना महाराज. खुर्ची कोणाला सोडावी वाटत नाही महाराज, खुर्ची कोणाला सोडावी वाटत नाही. दोन वेडे असे रस्त्यानं चालले होते आणि एक वेळ दुसऱ्याला म्हणलं, तुला समजलं का? दुसरं म्हणलं, काय रे? नाही 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 नाही, आता ह्या वेळेला भारताचा पंतप्रधान आपण होणार बरं. दुसरं म्हणलं, बावळाटा तू होऊ शकत नाही,
पहिलं म्हणलं 100% तुला सांगतो मीच होणार बरं. दुसरा म्हणला 102% सांगतो तू नाही म्हणजे नाहीच होणार. पहिलं म्हणायचं मी होणार, दुसरं म्हणायचं तू नाही होणार. आणि मग पहिलं म्हणलं अरे मी होणार नाही एवढं छातीला हात लावून तू कसा सांगतो. आणि मग दुसरं येडं म्हटलं अरे यडपाटा मी राजीनामा दिला तर तू होशील ना. मी राजीनामा द्यायला तयार नाही महाराज. प्रत्येकाला खुर्ची अपेक्षित आहे. इंद्राला असं वाटू लागलं जे नारदची तपश्चर्या करतायत त्या नारदांचं जर तपाचं बल जर आता जर वाढलं जर गेलं तर काय होईल. माझी खुर्ची मला खाली करावी लागेल. आणि अशा इंद्रानं काय केलं त्या ठिकाणी अप्सरा पाठवल्या महाराज. आणि त्या अप्सरा नारदजींची तपश्चर्या मोडण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. गोस्वामीजींनी रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे. सुनासी रमन महू असी त्रासा चहत देवरीसी मम पुर बासा जे कामी लोलूप जगमाही कुटिल काकईव सबही डेराये. आता नारदांना तपश्चर्या करताना पाहिल्यानंतर इंद्राला वाटू लागलं यांच्या तपश्चर्येमध्ये आता आपण विघ्न निर्माण केलं पाहिजे. कामरेवाला पाचारण केलं आणि असा कामरेव आता नारदजींची तपश्चर्या मोडण्यासाठी आला महाराज. आणि असा कामरेव आल्यानंतर नाना पद्धतीनं त्या ठिकाणी आता गीत गाऊ लागला महाराज. वाद्यावाले सुद्धा सोबत आणले होते आणि वाद्यावाले सुद्धा त्या ठिकाणी वाद्य वाजवत असताना ते सुद्धा वाद्याच्या माध्यमातून काय करत होते स्तवन करत होते महाराज. या वाद्याच्या माध्यमातून सुद्धा स्तवन करता येतं बरं. स्तवन करता येतं. आपल्या कथेसाठी पूजनीय वंदनीय संगीत रत्न परमश्रद्धेय शेखरजी दरोडे सर या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत महाराज. वाद्याच्या माध्यमातून कसं भगवंताचं स्तवन करता येतं आपण असणार 1-2 मिनिट असणार त्यांचं स्तवन असणार तबल्याच्या माध्यमातून मृदंगाच्या माध्यमातून कशा पद्धतीने केलं जातं ते आपण पाहणार आहोत महाराज. हे सर्वांचा असणारा त्या ठिकाणी भाग्य आहे. मी पहिल्या दिवशी बोलून गेलो ज्यांचे असणारे प्रोग्राम्स ऐकण्यासाठी परदेशामध्ये लोक तिकीट काढून तिथं उपस्थित होत आहेत ते आपल्याला मोफतमध्ये प्राप्त होत आहे. आदरणीय सरजी त्या ठिकाणी आपल्याला वाद्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने स्तवन करावं तो भाव आपल्या समोर व्यक्त करतील बरं. भगवान शिवांची स्तुती. जूट मदकंग खलक शीश चंदन लाट फलक मुंड मान गल शीश धनीधर पार्वतीपति शिव हर 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 धा पार्वतीपति शिव हर 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 धा पार्वतीपति शिव हर 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 धा. चक्रधार पद्मश्री शंकर बापू आपेगावकर यांची ही रचना आहे. दंदन्ना 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 शिव हर 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 धा पार्वतीपति शिव हर 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 धा पार्वतीपति शिव हर 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 धा राजूट मदकंग शीशं लाख लख मुंड मारगल से धनीधर पार्वतीपति शिव हर 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 धा पार्वतीपति शिव हर 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 धा पार्वतीपति शिव हर 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 धा राजूट मदकंग शीशं लाख लख मुंड मारगल से धनीधर पार्वतीपति शिव हर 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 धा पार्वतीपति शिव हर 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 धा पार्वतीपति शिव हर हर धा. नाना धंधन्ना 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 ना धंधन्ना धंधन्ना धंधन्ना. कैलास पर्वतावरचं वर्णन आहे महाराज. ओम डिमिक डिम डमरू बाजे गिर कैलास शिखर प्रसाजे डिमिक डिमिक धन मृदंग बाजे शीश गंगा और चंद बिरा
उमार मा हरि सुर सबका करत सुन डमरूली नाचे दिन तन तम छम 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 छन नन नन छन 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 नन नन छन 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 नन नन छन 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 नन नन छन 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 नन नन छन नन नन छन नन नन छन नन नन छन 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 नन तर थई थई तादर गिर थई थई तादर गिर थई थई तर थई थई तादर गिर थई थई तादर गिर थई थई तर थई थई तादर गिर थई थई तादर गिर थई थई ता ओम डिमिकी डिमी डमरू वाजे भगवंताच्या डमरू मधनं ओम बीज मंत्र प्रकट होतोय ओम डिमिकी डिमी डमरू वाजे ओम भगवंताच्या डमरू मध्ये आणि मी तबल्यातनं काढण्याचा प्रयत्न करतोय भगवंताच्या कृपेने ओम ओम डिमिकी डिमी डमरू वाजे ओम डिमिक डिमिक डमरू बाजे गिरी कैलास शिखर प्रसाजे डिमिक डिमिक धन मृदंग बाजे आणि भगवंताच्या साथीला मृदंग वाजतोय मृदंग कसा वाजतोय त्याचं थोडंसं प्रमाण डमरू बाजे गिरी कैलास शिखर प्रसाजे डिमिक डिमिक धन मृदंग बाजे शीश गंगा और चंद विराजे उमार मा हरि करत सुर डमरूली नाचे शिव छम 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 छन नन नन छन 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 नन नन छन 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 नन नन थई थई तादर गिर थई थई तादर गिर थई 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 तादर गिर थई थई तादर अत्तर थई थई तादर गिर थई थई तादर गिर थई थई जय हो शिव छम छम शिव छम छम शिव 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 छम छम शिव छम छम शिव छन्न छन्न नन्न छन्न 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 क्या बात त्यांना आदरणीय झाडे महाराजांसाठी आणि चंदू महाराजांसाठी एकदा जोरदार राहा जाती महाराज
गंगाधर नीलकंठ विश्वनाथ तकिट तिकिट टिम 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 टपर त्रिकिट तिकिट हर 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 महादेव शिव शंकर आदिनाथ त्रिकिट राजुर्वेंधा प्रांत शंभो त्रिकिट राजुर्वेंधा प्रांत शंभो त्रिकिट राजुर्वेंधा प्रांत चंद विराजे चंद साक्षात शिवाचे अवतार आहे शिवजी जेव्हा तांडव करतात तांडवाचं वातावरण सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न ओम नमः
तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम गोपाल कृष्ण भगवान उमापती महादेव की जय. बसा सर्वांनी आपल्या जागेवरती बसा. वेळ कमी असल्यामुळे भगवान विष्णूंना आपण झटपट आणलं. असे भगवान महाविष्णू ज्यांच्याकडे पहा, ज्या वेळेला नारदजी आता प्रश्न विचारतात ब्रह्मदेवाला, हे तात भगवान महाविष्णूंची निर्मिती कशी झाली ते मला जरा सांगा. खर तर ब्रह्मदेव आता सांगतायत म्हणे, हे बघा नारदजी, भगवान सदाशिवांना वेगळ्या वेगळ्या नावांनी ओळखलं जातं. कोणी त्यांना परमपुरुष म्हणतं, कोणी ईश्वर म्हणतं, कोणी शिव म्हणतं, कोणी शंभू म्हणतं, कोणी त्यांना महादेव म्हणतं, कोणी त्यांना महेश्वर म्हणतं. बरं, ज्यांच्या मस्तकावरती गंगा आहे, माथ्यावरती चंद्र आहे, जे पंचमुख आहे, प्रत्येक आसारा मुखाला त्रिनेत्र आहे, दशभुजा आहे, हातामध्ये त्रिशूल आहे, श्वेतवर्ण आहे आणि भस्माचं लेपन ज्यांनी केलेलं आहे. एक दिवस ते भगवान सदाशिव आणि त्यांच्या आसारा अर्धांगिनी शिवा आनंदवनामध्ये विहार करत असताना शिवांच्या मनामध्ये विचार आला की आपण आता परमपुरुषाची निर्मिती केली पाहिजे आणि अशा त्या परमपुरुषावरती या सृष्टी संचलनाचं कार्य सोपवलं पाहिजे. म्हणून त्यांनी डावीकडील डाव्या अंगाला अमृत लावलं आणि त्याच्या मारून ज्या परमपुरुषाची निर्मिती झाली ते म्हणजे प्रत्यक्षामध्ये भगवान महाविष्णू आहे, जे सुंदर आहे, शांत आहे, सत्वगुणी आहे, सागरा समान गंभीर आहे, अंग कांती ज्यांची नीलपण्याप्रमाणे तेजस्वी आहे, दिव्य शरीर आहे, कमला समान असणारे ज्यांचे नेत्र आहे, पितांबर परिधान केलेला आहे, उपवस्त्र परिधान केलेलं आहे, चतुर्भुज असणारं भगवान महाविष्णू त्यांनी असणारं शिवांना नमस्कार केला महाराज. आणि असा नमस्कार करून त्यांनी शिवांना विचारलं होतं मला नाव द्या. आणि त्यावेळेला भगवान शिवांनी ह्या आकृतीला नाव दिलं होतं भगवान विष्णू. ते आपल्या समोर खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत महाराज. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा बुलंद प्रेमानं टाळी वाजवा महाराज. ह्या भगवान महाविष्णूंचं प्राकट्य कसं झालं हे ब्रह्मदेवानी नारदजींना वर्णन करून सांगितलं. हा आसारा संवाद सूत शौनकादिकांना वर्णन करून सांगतायत आणि हे आपण सर्वजण रामपूरमध्ये श्रवण करतो. हे सर्वांनी लक्षात ठेवा महाराज. असा आसारा हा कथाभाग या ठिकाणी आहे. अशी महाविष्णूंची निर्मितीची कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितली महाराज. आणखीनही आसारा पुढे दिव्य प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहे. आणि आता शौनक ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला म्हणे शिवलिंगाचं आणि त्याच्या पूजनाचं महत्व आम्हाला वर्णन करून सांगा बरं. शिवपूजनाचं महात्म्य फार सुंदर आहे महाराज. शिवपूजन आपल्याकडून जर घडलं तर खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहात. आपल्या गावामध्ये होणारा असणारा जो काही यज्ञ आता होणार आहे बरं, जो काही प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे, फार मोठा यज्ञ त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जे जे यजमान होतील ते खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे बरं. कारण यजमान होण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं महाराज, भाग्य लागतं. कारण जेव्हा जेव्हा आपण भगवान सदाशिवांच्या दर्शनासाठी येणार त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला मनामध्ये भाव निर्माण होणार. ज्या दिवशी भगवान सदाशिवांच्या लिंगाची प्रतिष्ठा झाली त्यावेळेला मी यजमान म्हणून या ठिकाणी उपस्थित होतो आणि आतून असर एक वेगळ्या आनंदाची लहर आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी सपत्नीक त्या यज्ञामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे बरं. मला वाटतं संयोजकांनी सर्वांना सूचना सांगितलेल्या आहे. आणि ज्यांना ज्यांना यजमान व्हायचं मला वाटतं काहीतरी त्रोटक त्या माध्यमातून रक्कमही त्यांनी ठेवलेली आहे. किती 2100 रुपयाची रक्कम त्या ठिकाणी. आणि तेही भगवान सदाशिवांच्या कार्यासाठीच कामी येणार आहे. म्हणून कोणी पाठीमागं राहू नका महाराज. जाती ऐसी घडी पुन्हा नाही. एकदा वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा आचार्य संधी प्राप्त होत नाही. संधी तर करतो सोनं त्याला म्हणावं शहाणं महाराज. काही काही गावामध्ये त्या ठिकाणी 101 जोड्या सुद्धा बसतात बरं. कशासाठी? ह्या यज्ञासाठी 101 जोड्या बसतात. म्हणून ज्यांचं ज्यांचं खऱ्या अर्थानं कपाळ असेल, ज्यांचं ज्यांचं भाग्य असेल ते निश्चित स्वरूपानं या यज्ञामध्ये यजमानाची भूमिका त्या ठिकाणी बजावतील महाराज. आणि असं आपण यजमान पद स्वीकारल्यानंतर त्या शिवलिंगाचं पूजन केल्यानंतर काय आपल्या पदामध्ये फल पडतं असा प्रश्न आता सुतांना शौनक ऋषींनी विचारला. आणि मग सुतांनी सांगितलं त्या प्रश्नाचं आता मी उत्तर देईल, पण ते आज नाही देणार. मग केव्हा देणार? उद्याच्या कथेमध्ये त्या ठिकाणी देणार आहे. उद्या पुन्हा सर्वांनी आसार वेळेमध्ये या मंडपामध्ये येण्याची काय दाखवा.
तयारी दाखवा. आम्ही सुद्धा वेळेमध्ये कथा सुरू करण्याचा काय करूया, प्रयत्न करूया. पुनच एकदा 9 तारखेचा टायमिंग सर्वांनी लक्षात ठेवा.